ओम श्री गणपते नमः. श्री स्वामी समर्थ. श्री गणेश पुराण कथासार अध्याय 19. भीमराजाची कथा. सूत सांगतात की या प्रकारे हा मधु आणि केटव वधाची कथा सांगून झाल्यावरही आर्त भावनेने श्री गणेश महात्मा जाणून घेण्यास आतुर असलेले महर्षी व्यासांच्या मनातील इच्छा ओळखून ब्रह्मदेव त्यांना म्हणाले, वत्सा, श्री गणेशाचे महात्मा जाणून घेण्यास तू किती आतुर आहेस हे मी जाणतो. तुला आता त्या श्रवण सुखाचा लळा लागला आहे, होय ना? मग मी तुला आणखी आता एक महान राजाची कथा सांगतो, ती ऐक. विदर्भ देशातील कौंडिन्य नगरात एक भीम नावाचा राजा राज्य करीत होता. हा राजा मोठा धार्मिक, ईश्वरनिष्ठ, प्रजादक्ष आणि प्रजेचे सदैव हित करणारा राजा होता. त्या नगरीतील सर्व प्रजाजन राजा भीम आणि राणी प्रियतमा या दोघांवर अगदी माता पित्यासारखे प्रेम करत होते. राजा सुद्धा सर्वांना आपल्या लेकराप्रमाणे वागवित होता. त्यांचा संगोपन आणि संवर्धन मोठ्या काळजीपूर्वक करीत होता. या पराक्रमी शूरवीर अशा राजास शत्रू म्हणून कोणी नव्हते. सारे सभोवतीचे अन्य राजे त्याच्याशी मित्रत्वाच्या नात्याने वागत होते. एकूणच काय तर हा राजा भीम याचा लौकिक फार मोठ्या आणि चांगला होता. मात्र असे असूनही अशा सर्व गुणसंपन्न सुशील राजास त्याच्या वैयक्तिक जीवनामध्ये मात्र एक दुःख होते. ते म्हणजेच राजास संतती नव्हती, राणीस संतान नव्हते. राजाला पुढे कुणी वारसा नव्हता. ते संतती नसल्याचे दुःख राजाच्या मनात फार सलत होते. त्याचे मन त्या एका सबळ कारणाने राज्यकारभारात लागत नव्हते. राजाच्या मनातील नैराश्य आणि उदासीन वृत्ती एक एक दिवस अधिक वाढत होती आणि त्या दुःख आणि निराशपोटी राजाने एक दिवस राणीसह राज्य त्याग करून घोर वनात तपश्चर्येसाठी जाण्याचा निर्णय घेतला. पतिव्रता राणी प्रियतमा हिचे मन लागत नसल्याने तिने पण त्या सर्व राजसुखाचा त्याग करून पतीबरोबर दूर वनात जाऊन ईश्वर साधना करण्याचा त्या राजाचा विवेकी विचारास दुजोरा दिला. राजा भीम आणि राणी प्रियतमा यांचा हा निर्णय पक्का होताच राजाने आपल्या दोन विश्वासू प्रधानांना आपल्या महाली खास भेटण्यासाठी बोलावून घेतले. सुमत आणि मनोरंजन अशी नावे असलेले हे प्रधान लगेच येऊन राजास भेटले. तेव्हा राजाने त्यांचे स्वागत केले, त्यांना आसन दिले आणि मग राजा म्हणाला, प्रधानजी, एक राजा म्हणून मी किती सुख समाधानी आहे हे तर तुम्ही जाणताच. पण धर्म आणि शास्त्रानुसार निपुत्रिकाचे दुःख काय असते हे पण तुम्हाला चांगले माहीत आहे. ज्याला पुत्र नाही, संतती नाही, त्याला मृत्यूनंतर सद्गती मिळत नाही. पोटी पुत्र नसेल त्याचे अन्न सुद्धा पितर स्वीकारित नाहीत. कोणास ठाऊक कोणत्या गतजन्मीचे पाप माझ्या नशिबी आहे, म्हणून मी या जन्मी निसंतान आहे, दुर्दैवी आहे, दुःखी आहे. त्यामुळेच आम्ही उभयंतांनी आता या राजाचा त्याग करून उर्वरित जीवन ईश्वर उपासनेत व्यतीत करण्याचा निर्णय घेतला आहे. माझी तुम्हास विनंती आहे की माझ्या मागे तुम्ही दोघे या राजाचे चालक, मालक आणि राज्य चालवा. माझ्या लेकरांसारखी प्रजा आहे, तिची काळजी घ्या. त्यांना काही कमी पडून देऊ नका, माझी उणीव भासून देऊ नका. आणि दुसऱ्याच दिवशी राजा आणि राणी यांनी या दोन्ही विश्वासू प्रधानांच्या हाती नगरीचे राज्य सोपवले आणि त्यांनी घोर वनाची वाट धरली. बरेच अंतर चालून गेल्यानंतर चालून थकलेला राजा राणी हे एका घनदाट अशा वन प्रदेशात आले. त्या प्रदेशात प्रवेश करताच राजाच्या कानी पक्ष्यांचे मंजूळ आवाज आले. त्या दोघांना शुभ शकुन म्हणूनच की काय एक मुंगूस वाटेत आडवे गेले. पुढे एक मयूर नृत्य करताना दिसला आणि राजाच्या शोधक नजरेला दूरवर सरोवराच्या पैलतीरावर काही पर्णकुट्या दिसल्या. थकलेल्या राजा राणीने सरोवराजवळ जाऊन तिथल्या शीतल पाण्याने हातपाय धुतले, जलप्राशन केले, फलाहार केला. तोच त्यांना जल भरण्यासाठी आलेल्या काही ऋषिकन्या दिसल्या. राजा राणीने त्यांच्याकडे हा आश्रम परिसर कोणाचा, इथे कोण महात्मा राहतात अशी चौकशी केली. तेव्हा त्या ऋषिकन्यांनी भीमराजास हा आश्रम परिसर थोर तपस्वी विश्वामित्र ऋषी यांचा आहे अशी माहिती दिली. इतकेच नव्हे तर एक अतिथी दाम्पत्य या नात्याने त्या कन्या राजा आणि राणीस मोठ्या आदर सन्मानाने आश्रमात घेऊन गेल्या. आश्रमाच्या प्रवेशद्वाराजवळ आत प्रवेश करताच राजाने एका वृक्षाच्या छायेत आपल्या शिष्यांना सोबत घेऊन त्यांच्याशी काही ज्ञान हितगुज करताना महर्षी विश्वामित्र यांना पाहिले. राजा आणि राणी यांनी चटकन पुढे होऊन त्यांना विनम्र भावे अभिवादन केले.
शुभ बहुतू असा आशीर्वाद देत ऋषींनी त्या दोघांना आपल्या समीप बसण्यास सांगितले. ऋषींनी शिष्टांना हस्तसंकेत दिला. ते सारेजण त्यांना प्रणाम करून निघून गेले. मग विश्वामित्र ऋषी राजास म्हणाले, राजन, आपला परिचय वनात येण्याचे प्रयोजन ते काय, याचे मला काही कारण कळेल का? ऋषींचे ते शब्द ऐकले. त्यातला आपलेपणाचा ओलावा त्याने मन सुखावून गेला. त्याने भराभरा आपली सर्व माहिती सांगितली आणि शेवटी हात जोडून आपले निपुत्रकाचे दुःख निवेदन करून त्यांना त्यांचे कारण आणि त्यावर काही उपाय आहे का असे विचारले. तेव्हा क्षणभर ध्यान करून ते त्रिकालज्ञानी विश्वामित्र ऋषी राजा भीम यांच्या नजरेत खोलवर पाहत त्यांना म्हणाले, राजन, प्रत्येक माणूस हा कर्माधीन आहे. कर्मातूनच पुण्य घडते आणि पापही प्रत्येकालाच त्या पाप पुण्याचे फळ भोगावे लागते. तसा तूही तुझ्या पापाचे फळ म्हणूनच असा निपुत्रिक आहेस. पण लक्षात ठेव, प्रत्येक समस्येला कोणत्या ना कोणत्या तरी उपाय असतोच. तुझ्या समस्येलाही उपाय आहे. तू उद्यापासून श्री गणेशाची आराधना, उपासना, तप कर. त्याच्या कृपेने तुम्हाला संतान प्राप्ती होईल. पण हे राजा, त्याआधी मी तुला तुझ्याच एका पूर्वजाचे चरित्र सांगतो. त्याचे ते तू श्रवण कर. पुढील अध्याय पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.